पुणे सेंट्रल फायर ब्रिगेड शहराच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन दिवस रात्र सज्ज असलेली एक शूर सेवा. येथे कार्यरत असलेले अग्निशामक दलाचे जवान आणि कंट्रोल रूममधील कर्मचारी प्रत्येक आपत्कालीन कॉलला तत्परतेने प्रतिसाद देत असतात. आगीच्या घटना असो, अपघात असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, प्रत्येक वेळी हे जवान नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात. शिस्त, धैर्य आणि सेवाभाव यांच्या बळावर ही सेवा अनेक वर्षांपासून शहराचे रक्षण करत आहे. आणि याच धैर्यवान परंपरेत एक नवे पान लिहिलेले पुण्यातील पहिली महिला अग्निशामक. अग्निशमक दल ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र येतं हे पुरुष प्रधान. ही फील्डच पुरुष प्रधान आहे किंवा स्पेसिफिक काही गोष्टी जे फक्त पुरुषच करू शकतात. आपल्या डोक्यात कधी आलंच नाही की महिलाही काम करू शकते. हे आपण असं म्हणू शकत नाही की महिलाही पुरुषाला खांदा लावून कुठल्याही क्षेत्रात आता काम करू शकते. पण जो जोर आहे किंवा ज्या कॉलवर एखादं काम करायचं तो पुरुष त्याच्या पद्धतीने 100% देऊ शकतो. पण महिलाही त्या क्षेत्रात येत आहेत आणि तेही त्यांचं काय नवीन कौशल्य असेल किंवा निर्णय घेण्याची पद्धत आहे ती महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगळी. काही वेळेस महिलेची पण कला तेवढीच महत्त्वाची असते. जो पॉईंट पुरुषाला सापडू नाही शकत किंवा जो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघू नाही शकत ती महिला बघू शकते. त्याचाही उपयोग या फील्डला होऊ शकतो. मी ज्यावेळेस कामाला लागले त्यावेळेस प्रत्येकाचं असं होतं की कशी काय महिला म्हणजे मुलगी म्हणून इथे कशी काय आली, हिला जमणार आहे का, हिला झेपू शकतं का. हे महिलांसाठी काम नाहीच आहे असे शब्द तर मी एक स्टार्टला भरती व्हायच्या आधीच ऐकत होते की कसं. आणि तुझ्या पप्पांनी इथे पाठवलंच कसं, की काय तू कशी काम करणार आहे, उद्या तुला सगळ्या हसतील किंवा खूप प्रकारचे मजाक होतील असं मला प्रत्येकाने सांगितलेलं. आजोबांचा प्रवास फायर ब्रिगेडमध्ये, पप्पांचा प्रवास फायर ब्रिगेडमध्ये हा लहानपणापासून बघत आली आहे. एखादा कुठला कॉल झाला किंवा कुठली डेड बॉडी ओढ्यामध्ये आली, कुठे आली तर माझे पप्पा मला ते घेऊन जायचे बघायला. की एखादा कॉल करायचा असेल तर माणसाला फायर ब्रिगेड कसं काम करतं, कुठल्या कॉलला काय केलं पाहिजे हे माझ्या पप्पांनी मला लहानपणापासून दाखवलं होतं. एखादा पक्षी अडकला तर फायरमॅनचं काय काम आहे किंवा प्रत्येक व्यक्ती पहिला कॉल कुणाला करतो की त्यांनाही माहिती की मदतीला पहिला व्यक्ती कोण धावून येऊ शकतो तर ते फायर ब्रिगेड आहे. तर मला हे लहान वयातच कळलं की आपल्याला ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे तो व्यक्ती असा व्यक्ती आहे जो काही झालं म्हणजे कोण माणूस अडकलं तरी पहिला विचार कोणाचा येतो तो फायर ब्रिगेडचा येतो. हे जे शब्द कानावर लहानपणापासून पडले त्यामुळे हे लहानपणापासून मला पप्पांकडून आजोबांकडून कळत होतं आणि मी लहानपणापासून त्यांचे किस्से ऐकत होते की आमच्या काळात असा कॉल झाला, आम्ही असताना असं होतं किंवा आत्ता जे इक्विपमेंट आहे BA सेट वगैरे आधी असं काहीच नव्हतं. आधी रुमाल ओला करून तोंडाला बांधायचे. कुठला गॅसचा कॉल असेल किंवा गॅस लीक असेल तर 5वी ते 10वी मी ज्या शाळेत होते माझा जो ग्रुप होता त्यामध्ये आमचं टीचरनी 5वी 6वीला विचारलं बाईंनी की तुम्हाला काय व्हायचं आहे, करिअर काय करायचे किंवा काय. प्रत्येकाचं स्वप्न वेगळे होते. कुणाला डान्सर व्हायचं होतं, कुणाला टीचर व्हायचं होतं. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. ज्यावेळेस पहिला प्रश्न टीचरनी विचारला तेव्हा माझ्या डोक्यात फिक्स होतं की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. 5वी 6वीला जे आपण स्वप्न बघतो ते आपण कळत्या वयापर्यंत आपलं फिक्स असतं नाही आपल्याला त्याच फील्डमध्ये जायचं आहे किंवा मला तेच करायचं आहे. 12वीपर्यंत माझ्या डोक्यात एकच होतं की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. पण पप्पा जेव्हा माझं युनिफॉर्ममध्ये यायचे त्यावेळेस माझा जो ग्रुप फ्रेंड सर्कल होता
ते मला काय म्हणायचं, सक्पे तू फायर ब्रिगेडमध्येच जायचं, तू ना बेल वाजवतच यायचं, कुठे आग नाही लागली तरी चालेल, आम्ही काडी लावतो, तू बादलीने पाणी टाक, पण तू फायर ब्रिगेडमध्ये जायचं. तो जो काळ होता तो मी मस्करीमध्ये घेतला, कारण का मला कधी असं वाटलंच नव्हतं की मी फायर ब्रिगेडमध्ये जाईल. 12वी फिक्स होतं आपल्याला आज उद्या हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. भले हॉटेल मॅनेजमेंट जरी नाही झालं तरी आपण केटरिंग चालू करू शकतो. केटरिंगही नाही झालं तर कुठे वडापावची गाडी वगैरे आपण काहीतरी सुरू करणार, एवढं माझ्या माइंडमध्ये. 2018-19 दरम्यान मला पप्पांनी विचारलं की तुला फायर ब्रिगेडमध्ये यायचं आहे का, किंवा उद्या पुण्यामध्ये जागा निघणार आहेत, तू ट्राय करशील का. तर मी त्यासाठी पप्पांना मस्करीमध्ये बोलले, चला बघू पुढे बघता येईल काय होतंय. तर मी त्याची सुरुवात केली. 2019ला माझी ऑनलाईन एक्झाम झाली. ऑनलाईन एक्झाम MCQ टाईप्स क्वेश्चन होते, जनरल नॉलेज होतं. अशा एक्झाममध्ये मी पास झाले. त्यानंतर मी फिजिकलसाठी कलिना फायर स्टेशनला मुंबईला सिलेक्शनसाठी गेले. त्यात मी सिलेक्ट झाले. मग माझं ट्रेनिंगमध्ये नाव लागलं. ती जी मधली प्रोसेस होती किंवा मेडिकल करायचं होतं, काय करायचं होतं, जेव्हा मी मेडिकल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्या डॉक्टरांनी फॉर्म चेक केला तर त्यांचं म्हणणं असं झालं की कधीपासून फायर ब्रिगेडमध्ये मुली यायला लागल्या. म्हणजे त्यांच्या समोर जे प्रश्नचिन्ह होतं ते मला अजूनही आठवते की त्यांचे हावभाव चेंज झालेले, की कसं शक्य, आम्ही कुठल्या बेसवर करूया, तुझ्या फॉर्मवर साईन, हे नक्की ही भरती आहे का, तुझी करते ते आहे का. मग मला ते एक्सप्लेन करण्यासाठी त्यांना 10 ते 15 मिनटं तिथं थांबावं लागलं की असं आहे, पुढे जाऊन तिथे सिलेक्शन होणार, मग तुम्ही भरती देऊ शकता. तरी शेवटपर्यंत ते त्यांच्या स्टॅम्प आणि सही देताना त्यांचं एकच होतं, आम्ही आजपर्यंत ऐकलं नाही की महिला अग्निशमन दलामध्ये आहे किंवा एखादी फायर लेडी काम करते. पुण्यामध्ये तर हे नवीन होतं. पप्पांचं एकच होतं की तुला जेवढी लोक हसतात ट्रेनिंगमध्ये, जेव्हा तू कमी पडतीये, कारण का तिथल्या स्टाफ मेंबरला पण माहीत होतं की माझे पप्पा फायर ब्रिगेडमध्ये, ही आमची झाली तर 3rd जनरेशन होणार आहे. तर त्यांचं पण असं पुश करायचं की मेघना तू करू शकतेस, तू कर. फायरमन असो, ऑफिसर असो, प्रत्येकाने स्वतःच्या मुलांना ट्रेनिंगला पाठवलं, पण कुणीच स्वतःच्या मुलीला ट्रेनिंगसाठी पाठवलं नाही. कारण का त्यांना माहिती हे फील्ड कसं आहे, आपल्याला कसं काम करावं लागतं, किंवा कसा कॉल आल्यावर आपल्याला काय, जेवण सोडून जातात कित्येकदा कॉल आला तर. झोप वगैरे काय माहीतच नसतं, नाईटचा कॉल वगैरे असेल तर. कुठल्याच व्यक्तींनी किंवा त्या सेवकांनी मुलीला कधी त्या ट्रेनिंगसाठी पाठवलं नाही. पप्पा माझे एकमेव व्यक्ती आहेत, मुलीला पाठवलं. ते म्हटले बघू काय होईल ते होईल, लोक हसतील तर माझ्यावर हसतील. पण आज उलटं झालंय की लोक आदराने त्यांच्याकडे बघतात की काहीतरी वेगळं केलंय, खरंच मानलं पाहिजे. सकपाळनी मुलीला ट्रेनिंगला पाठवलं. पप्पांचा इतका सपोर्ट होता की कुठे कमी पडायची अशी मला असं वाटलं नाही की मी कुठे मागे पडतीये. उलट जे मी 3 महिन्यात ट्रेनिंगमध्ये रडत होते ते पूर्ण चक्रच फिरलं. त्यानंतर मग ट्रेनिंगला नोव्हेंबरमध्ये बोलवलं. नोव्हेंबरमध्ये पहिल्या दिवशी जे मी रनिंग केलं, जे 28 जणी होतो, त्या 28 जणींच्या चेहऱ्यावरमध्ये, म्हणजे मी सोडून 27 जणींच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पूर्ण वेगळे होते. कसं शक्य आहे मेघना, आज रनिंग कशी करू शकते. म्हणजे माझ्या पप्पांनी माझ्याकडून तसं करून घेतलं किंवा मलाही कळलं की आपण कुठे कमी पडतो. मग तसं मी करत गेले. ट्रेनिंग झाली. ट्रेनिंगनंतर मग मी मुंबई फायर ब्रिगेडचा फॉर्म भरला. मुंबई फायर ब्रिगेडमध्ये मी 3 सेकंद रनिंगमध्ये मागे पडले, म्हणून मी तिथे बाहेर पडले. मग म्हणजे मी थोडी निराश होते, पण पप्पांचं एकच होतं, तू होणार, तू होऊ शकते, तू करू शकते, तू पुण्यात ट्राय कर. आणि माझ्या पप्पांची स्वतःची पण इच्छा होती की पुण्यामध्ये जर झाली, कारण का मुंबईमध्ये ऑलरेडी महिला फायर लेडी आहेत, 350 महिला फायर, 300-350 आहेत. तर पप्पांचं म्हणणं होतं तू चमकशील, पण तू ज्या ठिकाणी मुली नाहीत त्या ठिकाणी चमकू शकतेस, त्यासाठी तू ट्राय कर. मग त्यानंतर जानेवारीमध्ये मी एक्झाममध्ये फेल झाले, डिसेंबर-जानेवारीमध्ये मुंबई फायर ब्रिगेडमध्ये. मग तेवढ्यातच मार्चमध्ये पुण्याचा फॉर्म निघाला की पुणे महानगरपालिकेच्या भरती निघाली फायर ब्रिगेडसाठी. मी तिथे फॉर्म भरला. तिथून फॉर्म झाल्यावर माझं ऑनलाईन एक्झाममध्ये मी पास झाले. ऑनलाईन एक्झाममध्ये त्यानंतर ग्राउंड झालं. ग्राउंडमध्ये माझ्या पप्पांनी माझ्याकडून एवढं ग्राउंड करून घेतलं, म्हणजे 167 मुलांमध्ये मी आज एकमेव महिला जी फायर ब्रिगेडमध्ये काम करते. तो काय जसं वयात येतो तेव्हा कळत जातं की स्वप्न बाजूला ठेवूनही काही वेगळं करू शकतो आपण. आणि मग मी या फायर ब्रिगेडची सुरुवात, पण आत्ता असं वाटतंय की मी हॉटेल मॅनेजमेंट न करता फायर ब्रिगेड जो निर्णय घेतला तो माझ्यासाठी योग्य होता. प्रत्येक फायर स्टेशनचे वेगळे, पण आपला 101 म्हणून नंबर आहे जो अग्निशमन दलासाठी आहे. तो आपण डेमोमध्ये किंवा गाडीवर लिहिलेलं असतं, आग लागल्यावर 101ला कॉल करा. छोटे मोठे कॉल येत असतात आगीचे, त्यामध्ये लहान मुलं
मजा म्हणून, मस्करी म्हणून 101ला कॉल लावतात. त्यांचं म्हणणं असतं हॅलो हॅलो, आग लागली, आमच्याकडे लवकर या. तर मग आपल्याला त्यांना हँडल करावं लागतं की बाळा, पोलिसांना नंबर देऊ का, मला समोरच्याशी कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे. एक 7-8 दिवसांनी मी कामाला लागले. बाणेर साईडला लेबर कॅम्पला मोठी आग लागलेली. तो कॉल मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला की मोठा कॉल आल्यावर काय होतं, कसे फोन वाजायला सुरुवात होतात आणि तुमची मानसिक तयारी कशी हवी आहे हँडल करण्याची. म्हणजे पहिला जो मी फोन उचलला की असं असं सांगतात की असं झालं आहे, तेव्हा मला वाटलं ठीक आहे, आपण करू शकतो हँडल. पण ज्या पद्धतीने लोक आपल्याशी बोलतात, म्हणजे लोकांचं असं झालं आहे की आम्ही आत्ता कॉल लावला फायर ब्रिगेडला की गाडी 2 सेकंदात तिथे आलीच पाहिजे. आपण पूर्ण पुण्याचा विचार केला तर रहदारी वाढली आहे, पॉप्युलेशन वाढलं आहे किंवा जागा कंजेस्टेड झाल्या आहेत, गाडी तिथपर्यंत पोचायलाही काही ठिकाणी जागा नाही आहे. तर लोकांचं असं आहे की आम्ही फोन ठेवला की गाडी तिथे आली पाहिजे. तसं नाही होत. ती गाडी नाही तर आपण दुसरी गाडी सोडतोय, ट्रॅफिक जाम आहे, भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला तिथे जाईपर्यंत अडचणीच्या असतात. पण लोकांचं असं आहे की ह्यांना काय इम्पॉर्टंटच नाही, अजून तुमची गाडी आली नाही, तुम्ही काय झोपलेत का, अशा प्रकारे प्रचंड प्रकारे. पण तीच लोकं जेव्हा काम पूर्ण होतं आणि जे कौतुक करतात ते खूप छान वाटतं. पण तो जो मधला आग लागल्यावर आग विझेपर्यंतचा जो काळ असतो, त्यामध्ये जी होणारी धावपळ असते ते एखाद्या फायरमॅनलाच माहिती असतं की काय होते, आपल्याला कुठल्या वर्दीवर कसं काम करायचं आहे, हा कॉल काय कसं केलं पाहिजे हे त्या व्यक्तीलाच माहीत असतं. मी जे काम करते याचा अनुभव मला एक 7-8 दिवसांनी आला की आग कुठल्या स्वरूपात असू शकतो आणि माणसाचा फोन, म्हणजे जे माणसाचे फोन येतात त्याला आपण किती संयमाने रिॲक्ट व्हायचं आहे किंवा आपण कसे निर्णय घ्यायचे आहेत, ऑर्गनाईज कसं करायचं हे कंट्रोल रूममध्ये माणूस शिकतो. नागरिकांमध्ये पण अशी जागरूकता हवी आहे की एखादा फायर ब्रिगेड येईपर्यंत आपण फर्स्ट एड म्हणून छोट्या प्रकारची आग कशी विझवू शकतो. फायर ब्रिगेड आल्यावर त्याचं ते काम करणारच आहे, पण आपणही काही करू शकतो का. अशी मोठ्या आगीत मी म्हणत नाही की मोठी आग असल्यावर त्यांनी काही केलं पाहिजे, पण छोटी आग असेल, गाडीला थोडा वेळ लागतो, तर तुम्हीही काहीतरी करून आग विझवायचा प्रयत्न करू शकता. मला प्रत्येक महिलेला जिला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, मला तिला हेच सांगायला आवडेल, स्वप्न बघा, स्वप्न कसे पूर्ण करता येईल. भले 10 वेळा तुम्ही पडा त्या स्वप्नांमध्ये, पण उभं राहायची ताकद तेवढ्याच जोमाने ठेवा. ज्या पद्धतीने तुम्ही परत लढायची तयारी कराल त्या पद्धतीने तुम्ही आयुष्यात कुठेतरी तुमचं स्थान निर्माण कराल. आणि स्वप्न बघत राहा, स्वप्न पूर्ण करता येईल ह्याची जिद्द ठेवा आणि जे यश तुमचं आहे ते तुम्हालाच भेटेल. जे आत्ता मी जे काय आहे ते एका स्त्रीमुळे आहे हे बोलल्यावर जितकं छान वाटतं, कधीतरी त्या स्त्रीच्या मागे एखाद्या पुरुषाचा हात आहे हे ऐकण्यात पण, म्हणजे स्त्री ज्या व्यक्तीला पुढे आणू शकते ती स्त्री स्वतःही पुढे जाऊ शकते. तिने असं काहीतरी योगदान द्या, तिने स्वतःसाठी जगायला शिकलं तर ती पुढे काहीतरी करू शकते. प्रत्येक क्षेत्र हे महिलांसाठी आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही काय कराल, तुम्ही येऊन काय चेंजेस करू शकता हा विचार करा. मी कधीच हा विचार, म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा मी हा विचार करायचे की मी कसं काम करू शकते, पण मी आता हा विचार करते की अजून माझ्यासारख्या मुली येऊन किती वेगळ्या प्रकारचं काम करू शकतात.